नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अद्वैत आणि कला आता रूममध्ये असतात. तेव्हा कलाने मात्र जे काही आता समानता आणि भिन्नता या त्यांचे जे काही तो बोर्ड आहे त्यावर आता अद्वैतबद्दल एक गोष्ट आहे आणि ती कलाबद्दल सुद्धा सेम आहे. ती गोष्ट मात्र आता तेथे लिहिलेली असते. नक्की याबद्दल तरी आता आपल्या दोघांमध्ये समानता आहे हे अद्वैतला आता प्रूफ करून तिने दाखवलेलं असतं आणि त्या तिने फळ्यावर सुद्धा लिहिलेलं असतं. तेव्हा अद्वैत फ्रेशून बाहेर येतो तर कला त्याला म्हणते की चांदेकर, मगाशी जेव्हा तू ऑफिसमध्ये असताना तू असं म्हणाला होता की आजोबांचीच इच्छा होती कंपनीत कारागिरी असायला हवे. आणि मग मला एक गोष्ट सांग की त्यांच्या वेळेला कंपनी ही कशी होती. त्यावर आता लगेच अद्वैत म्हणतो, हा बिझनेस आहे तो वडिलोपार्जित आहे. बिझनेसची सुरुवात ही बळसंब्याला झाली होती, पण त्यानंतर असं काहीतरी घडलं आणि त्यासाठी आम्हाला कोल्हापुरात नंतर यावे लागले आणि बिझनेस हा अगदी व्यवस्थित सुरू करण्यासाठी आम्हाला काही आईंचे दागिने हे गहाण ठेवावे लागले होते. आणि हे बघ ना अगं, दागिन्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आम्हाला घरातील लक्ष्मीचाच दागिने गहाण ठेवावे लागले होते. परंतु तशी मात्र माझी आजी ही धाडसी होती आणि तिच्या सासूचा मात्र तिला खूप असा सपोर्ट होता. तेव्हा आता कला म्हणते की म्हणजे आजोबांच्या आईने. तेव्हा मात्र कला लगेच खुश होऊन आता जेव्हा आपल्या त्या फळ्याकडे पाहते तेव्हा तिची समानता या गुणापुढे लिहिलेलं असतं की बडबड करायला मात्र सारखीच आवडते आणि त्याकडे पाहून ती हसते. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हे असं सत्य आहे. तेव्हा कला मात्र खुश होऊन अद्वैतकडे बघत असते तर अद्वैतचं लक्ष कलाकडे जातं आणि कला हसते हे बघून तो लगेच त्या फळ्याकडे पाहतो. तेव्हा तिने आगाऊ या जो काही शब्द हा अद्वैतच्या नावासमोर लिहिला असतो आणि बडबड करायला सुद्धा आवडते. हे मात्र आता दोघांच्याही मध्ये समानता आहे. सारखेच गुण आता समानता आणि आगाऊ याबद्दल आहेत असं आता कलाला वाटत असतं. तेव्हा आता अद्वैतला आज सकाळपासून त्याने कलाबरोबर काय काय बडबड केली आणि तो कलाबरोबर काय काय बोलला ह्या सर्व गोष्टी त्याला आठवतात. सगळ्या गोष्टीचा तो एकदा विचार करतो. त्याच्या लक्षात येतं की आज मात्र मी हिच्याबरोबर जास्तच बडबड केली आणि लगेच तो कलाला म्हणतो की मला नाही पटत. त्यावर आता कला हसून म्हणते की अरे, सकाळी तर तू म्हटला होता मी जर माझा मुद्दा खरा करून दाखवला तर तू खऱ्याला खरं म्हणशील. मग चल आता याला खरं म्हण. चल बरं, आता एकतर माझा मुद्दा सिद्ध झालेला आहे, डोक्यावरचा एकतरी ताण कमी झाला, अगदी मोठं ओझं उतरल्यासारखं वाटतं. कला आता खुशून थोडीशी बाजूला जाते, आलेच मी असं बोलून. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की कसं शक्य आहे हे, काय बोलतेस खरे, ही समानता आमच्यामध्ये नाहीच असू शकत. एक खूप मोठा डिफरन्स आमच्यामध्ये आहे. म्हणून तो घाईने उठतो आणि लगेच फळ्यावर आता कलाबद्दल काहीतरी असं भिन्नता या गुणा म्हणजे नावापुढे लिहितो. तेवढ्यात कला ही आता अद्वैतसाठी पाणी घेऊन आतमध्ये येते. अद्वैत मात्र आता हसतो. तेव्हा आता तो हसल्यानंतर कलाला थोडासा संशय येतो. कला लगेच आता त्या फळ्याकडे पाहते आणि त्याने भिन्नता या शब्दापुढे लिहिलेलं असतं की खरेला मुद्देसूट अगदी बोलता येत नाही. तेव्हा कला लगेच ते वाचून अद्वैतला विचारते की अरे हे काय. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की तू जे काही वाचतेस ना शेवटी तेच. अगं, तुला तर मुद्देसूट बोलता येत नाही आणि मला मात्र मुद्द्यावरच बोलता येत. हाच खूप मोठा एक डिफरन्स आपल्यामधील आहे. तर कला म्हणते की नाही चांदेकर, तू जे काही बोलतोस ना ते मला मान्य नाही. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की ठीक आहे, तू जे लिहिलं ना ते सुद्धा मी नाही मानत. तू नाही ना मानत, मग मी सुद्धा नाही मानत. त्यावर आता कला म्हणते की तू कसं मान्य करत नाही, बघतेस मी तुझ्याकडे, उद्या मी तुला सिद्ध करून दाखवते की नाही, बघतच राहा. तर अद्वैत लगेच म्हणतो की हो, घे ना चॅलेंज आणि दाखव तुम्हाला जे काही सिद्ध करून दाखवायचं आहे ते, घे चॅलेंज. तेव्हा मात्र कला म्हणते की हो, घेतलं चॅलेंज. त्यानंतर आता सकाळ होते. अद्वैत आणि कला हे तयार होतात. अद्वैत आपल्या फोनचा चार्जर शोधत असतो. तेव्हा तो लॅपटॉप शोधत असतो आणि एकही गोष्ट आता जागेवर राहत नाही म्हणून त्याची चिडचिड होत असते. तेव्हा कला येते. कला म्हणते की अख्खा रात्र तुझा लॅपटॉप चार्जिंगला होता, खराब झाला असता. तेव्हा अद्वैत म्हणतो की असं कसा खराब झाला असता, ऑटो ऑफ आहे, तो आपोआप बंद होतो. दोघांची आता आवरण्याची धावपळ सुरू असते. तर दोघे आता एकासोबतच धावतात आणि एकमेकांना धडकतात सुद्धा. तेव्हा मात्र आता कला ही आता अद्वैतच्या अगोदर आरशासमोर येते आणि अद्वैत मात्र आता तिच्या मागेच लगेच अद्वैत आरशासमोर येतो आणि कलावर रागवतो. कलाला म्हणतो की खरे, अगं इतकी घाई झालीच का तुला, आणि इतकी घाई होती तर सकाळी लवकर उठायचं आणि आवरायचं. तेव्हा मात्र आता कला सुद्धा रागाने म्हणते की अरे, तुझा अलार्म हा 117 वेळा वाजत होता आणि तोच बंद करण्यासाठी तू उठला होता, हे बघितलं मी. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो, चल चल, एकतर आरशासमोरून बाजूला हो. तर कला म्हणते की नाही होणार, अगोदर मी आरशासमोर आलेली आहे त्यामुळे अगोदर मी तयार होणार. ही आरशासमोर उभी राहून तयार होत असते. अद्वैत बेडवर बसतो आणि मुद्दाम तो कलाला म्हणतो की मी तुला स्टॅच्यू केलेला आहे आणि स्टॅच्यू असं जोरात ओरडतो. कला तशीच थांबते. तेव्हा आता लगेच म्हणते की काय पोरकटपणा लावला, एकतर उशीर होतोय. तेव्हा अद्वैत म्हणतो की हे बघ, आता तू हलायचं सुद्धा नाही आणि बोलायचं सुद्धा नाही आणि अशीच उभी राहा. तेव्हा अद्वैत लगेच उठतो आणि कलाच्या समोर तो आरशासमोर येऊन उभा राहतो.
तो आता कलाच्या कमरेला धरतो आणि तिला बाजूला करतो आणि एक अशी म्हणजे आपल्या कमरेने तिच्या कमरेला सुद्धा मारून तिला बाजूला करतो आणि आता हलायचं सुद्धा नाही असे परत म्हणतो। तेव्हा कलाला राग येतो, पण तरी सुद्धा आता अद्वैत म्हणतो की हे बघ, हलायचं सुद्धा नाही आणि बोलायचं नाही, अशीच उभी राहा। तेव्हा कला मात्र बिचारी तशीच उभी असते। तेव्हा अद्वैत आता मस्त आरशासमोर उभा राहतो आणि तयार होऊन आपला चष्मा वगैरे जे काही आहे तो डोळ्यामध्ये घालतो आणि आपलं रूप आता आरशात मध्ये पाहत असतो। तेव्हा कलाला राग येतो। कला म्हणते की काय, तर अद्वैत म्हणतो की हे बघ, 1 मिनिट रिलीज। तेव्हा कला म्हणते की अरे रिलीज नाही तर ओव्हर म्हणतात। अद्वैत म्हणतो की हो ना, तू तर ओव्हरच आहे। म्हणून आता अद्वैत तयार होत असतो। तेवढ्यात लगेच आता कला ही चांदेकरला सॅचो असं बोल आणि आता कलाला हसू येतं। आता कसं, तेव्हा अद्वैत मात्र तिचं काही ऐकायला तयार नसतो। तो लगेच आता कपाटाजवळ येतो आणि कपाटातून काहीतरी घेत असतो। तर कला म्हणते की अरे हलायचं नसतं आणि चांदेकर त्यामुळे पाप लागतं। तर अद्वैत काही ऐकायला तयार नसतो। अद्वैत म्हणतो की हो हो चल बाजूला हो, आणि हे असलं काही मी मानत नसतो। म्हणून तो आता कपाटातून कोट घेतो आणि तो कोट आपल्या अंगावर घालतो। कला म्हणते की वा वा, आणि मला का तू असं चालायला लावलं आणि शांत राहायलाच लावलंच, चल कुठला चिडका बिब्बा कुठला। आणि लगेच ती धुसमुस करून अद्वैतला म्हणते की हो बाजूला, मला तयार व्हायचं आहे। म्हणून ती आता अद्वैतला बाजूला करते आणि आरशासमोर ती स्वतः उभी राहते। तेव्हा अद्वैत म्हणतो की अगं मला तर दिवसभर काम असतात आणि तुझ्यासारखी मी मजा नाही घेत। तर कला म्हणते की अरे मला सुद्धा दिवसभर कामच असतात। तेव्हा आता अद्वैत तर भयंकर चिडतो आणि म्हणतो की फालतू बडबड करू नकोस। म्हणून आता कला आणि अद्वैत या दोघांची आता आरशासमोर उभं राहण्याची स्पर्धा सुरू असते। तेव्हा अद्वैत कुठे ऐकणार असतो। अद्वैत आता कलाला लोटतो आणि कला ही बेडवर जाऊन पडते आणि कला ही आता बेडवर उभी राहते, आरशामध्ये डोकावून आपले केस विंचरत असते आणि इतका वेळ तुझ्याशी बाचाबाची करण्यापेक्षा इतक्या वेळात माझं सगळं काही आवरून झालं असतं असे म्हणते। तेव्हा अद्वैत लगेच रागाने म्हणतो की कसली बाचाबाची, आणि मुद्दाम तो आता कलाला गंडवण्यासाठी लगेच पुढे आता समोरून कोणीतरी आलेले आहे की तुम्ही कशाला आलात, मी आलो असतो असे म्हणतो। तेव्हा मात्र आता कला घाबरते आणि लगेच बेडच्या खाली उतरते। तेव्हा अद्वैत लगेच आता आरशात समोर उभा राहतो आणि म्हणतो की हे बघ, मी आरशासमोर उभा असताना तुझं काय काम। तेव्हा आता कला ही रागाने म्हणते की चांदेकर। तेव्हा लगेच अद्वैत आता बोट करून त्या टॉवेलकडे दाखवतो, तो टॉवेल आहे ना त्याच्याकडे बघ, आणि काय ग टाय येथे ठेवत असतात की सगळ्या काही कामाला शिस्तच नाही, अगं सगळ्या कामाला शिस्त ठेवत जा। कलाला आणखीन राग येतो। कला म्हणते की थांब मी तुला दाखवते। तर कला ही बाजूला जाते आणि लगेच अद्वैत आरशासमोर उभा राहिलेला असतो, तो लगेच बाजूला जातो। तेवढ्यात कला धावतच येते आणि आरशासमोर येऊन आपलं जे काही केस आहे ते पुन्हा अगदी घाईने विंचरायला घेते। आणि तेवढ्यात आता हा अद्वैत आपला जो काही तो फळा आहे तर त्या फळ्याजवळ येतो आणि भिन्नता या शब्दामध्ये त्या दोघांमध्ये नक्की काय भिन्नता आहे हे शोधण्याचा आता तो एक एक प्रयत्न करत असतो। आणि लगेच आता भिन्नता या समोर लिहितो, आपण जसं लोकांशी वागतो आणि तसं नीच जे काही लोक आपण वागतो आणि तसंच मात्र नीच लोकांनी जर आपल्याशी वागलं तर ती सहन करण्याची कॅपॅसिटी मात्र या खरेमध्ये नाही। तेव्हा कला आरशासमोर उभी राहते, केस विंचरता विंचरता हे सर्व काही ती अद्वैतकडे लक्ष देऊन पाहत असते। तेव्हा लगेच आता अद्वैत तिला म्हणतो की हे बघ। तेवढ्यात आता कलाच्या हातातील कंगवा खाली पडतो। तेव्हा अद्वैत तिला म्हणतो की बघ बघ, अगं हे सुद्धा बघताना सुद्धा शिस्त नाही तुझ्यात, अगदी स्वतः तयार होत असली तरी सुद्धा त्यात सुद्धा शिस्त नाही। आणि हसून म्हणतो की बाय द वे माझं तुझ्या अगोदर झालेलं आहे, मी चाललो, बाय बाय। तेव्हा कला सुद्धा लगेच त्याच्या मागे धावतच येते। तेव्हा आता दोघेही धावतच येत असतात। तर रजनी म्हणते की अरे सावकाश। तर खाली आल्यानंतर आता अद्वैत म्हणतो की सॉरी बर का काकी। तेव्हा आता कला ही अद्वैतवर चिडते, आबा तिला ब्रेकफास्ट करताना दिसतात। तेव्हा कला ही अद्वैतला म्हणते की आज तुझ्यामुळे मला खाली येण्यासाठी उशीर झाला, आबांचा ब्रेकफास्ट सुद्धा आज झालेला आहे, किती उशीर झाला बघ। तेव्हा आता अद्वैत हा ब्रेकफास्ट करण्यासाठी आबा आणि सरोज यांच्या समोर डायनिंग टेबल जवळ येतो। तर सरोज लगेच अद्वैतला म्हणते की हे बघ, आज मी जरा आपल्या दुसऱ्या ऑफिसला जाते, काही अकाउंट्स मला चेक करायचे आहेत। तेव्हा अद्वैत सरोजला ओके असं म्हणते। तेव्हा आता आबा अद्वैतला म्हणतात की अरे तू नाश्ता करून घे, एकतर सगळ्यांचा नाश्ता झालेला आहे आणि तू दोघीच राहिले आहे। तर आता अद्वैत म्हणतो की हो हो। तेव्हा अद्वैत आता फोनवर बोलत असतो। तेव्हा कला ही त्याच्याकडे पाहते, कारण ती त्याच्यासाठी कॉफी घेऊन येत असते। तेव्हा कला तिकडूनच ओरडते की चांदेकर। तर अद्वैत म्हणतो की हो हो बसतो। तेव्हा अद्वैत फोनमध्ये काहीतरी पाहत असतो आणि कला ही त्यांच्यासाठी पोहे वाढून घेते आणि दोघे आता एका सोबत नाश्ता करायला बसतात। तेव्हा आता रजनी हे सर्व बघून रजनीला मात्र खूप असा आनंद होतो, ती पाहून हसते। तेव्हा कलाला उशीर झालेला असतो, कला घाईने नाश्ता करायला घेते।
आणि खायला सुरुवात करते तेव्हा अद्वैत तर फोनमध्ये डोकावत असतो। तेव्हा कला म्हणते की अरे चांदेकर, तर अद्वैत म्हणतो की काय। तेव्हा कलाही त्याला खुणावते की मोबाईल खाली ठेव। तेव्हा अद्वैत लगेच मोबाईल खाली ठेवतो। तेव्हा आता खाताना मात्र अद्वैत त्यातील मिरच्या आणि जे काही कोथिंबीर वगैरे आहे तर तो बाजूला काढत असतो। तेव्हा कलाचं लक्ष जाते। तेवढ्यात मात्र सोहम तेथे येतो। सोहम लगेच म्हणतो की गुड मॉर्निंग दादा आणि वहिनी। कला सुद्धा सोहमला गुड मॉर्निंग करते। तेव्हा आता अद्वैत विचारतो की गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग, अरे अरे असतो कुठे तू तर आजकाल दिसतच नाही म्हणजे तू खूप बिझी आहे का, असं सोहमला विचारत असतो। तेव्हा आता आबांना सुद्धा खूप हसायला येतं आणि कलाला सुद्धा। त्यावर आता तिकडून ऐकून किचन मधून लगेच रजनी म्हणते की हो अद्वैत, अरे बरोबर आहे, तूच आता त्याला विचार की तो कुठे असतो, कारण तो सुद्धा मला आजकाल कुठेही दिसत नसतो। त्यावरती आता सोहम म्हणतो की आई अगं काही कसं बोलतेस। त्यावर आता रजनी म्हणते की अरे वा, अरे मला तर आता काहीच असे बोलायची गरज पडली नाही, कारण आता अद्वैतच्या सगळं काही लक्षात आले, कारण सोहम तो येथे नसतोस। तेव्हा अद्वैत म्हणतो की हो, ब्रेकफास्टला सुद्धा नसतो आणि लंचला तर हा येतच नाही, आणि काही तू ठरवले आहे का तुला आमच्या बरोबर खायचं नाही। बरं ठीक आहे, तुला नसेल खायचे तर तसे सांग। त्यावरती आता सोहम हसतो आणि दादा अरे हे बघ असं काही नाही, म्हणून तो अद्वैतच्या हातातील चमचा घेतो आणि पोहेंचा एक घास घेतो आणि हे बघ अरे दादा मी तुझ्या समोरच खातो, म्हणून लगेच तो एक घास आपल्या तोंडात टाकतो। तेव्हा आता रजनीला हसायला येतं। रजनी म्हणते की सोहम अरे वेडा आहेस का, काय करतोस तू। तेव्हा आता आबा लगेच खुशून म्हणतात की अरे अद्वैत करून दे त्याला आत्ता मजा, एकदा लग्न झाल्यानंतर त्याची बायको त्याला म्हणे इथे ती म्हणेल तिथे बसावे लागेल, उठा तर उठा, असं म्हटल्यानंतर उठावे सुद्धा लागेल, जसे ती सांगेल तसेच त्याला ऐकावं लागेल, त्यामुळे आता यावेळेस त्याला मज्जा करून घेऊन दे। तेव्हा मात्र आता सोहम ते ऐकून आबांना म्हणतो की आबा हे माझ्या बाबतीत नाही बरं का। तेव्हा आता आबांना हसायला येतं। आबा म्हणतात की अरे सोहम मूर्तिवंत उदाहरण तुझ्या समोरच आहे, समोरच बघ ना। अरे सोहम तुझा दादा कधीही त्याच्या बायकोच्या शब्दाबाहेर नसतो। तेव्हा आता अद्वैत लगेच आबांकडे पाहायला सुरुवात करतो आणि आबांना म्हणतो की काही कसं बोलतात ओ आबा तुम्ही, आता कोण आहे की सोम आहे, मग तुम्ही माझ्यावर का ढकलतात ते। त्यावरती आता कला म्हणते की आजोबा तुमचा नातू आणि तो माझं ऐकणार हे कधीही शक्यच नाही। त्यावर आता आबांना हसायला येतं आणि आबा लगेच रजनीला म्हणतात की रजनी अगं आता आपणच बघितलं। त्यावर आता लगेच रजनी म्हणते की हो ना आबा, कलाने चांदेकर अशी जेव्हा हाक मारली ना तेव्हा अद्वैत तर लगेच खुर्चीवर जाऊन बसला सुद्धा। तेव्हा आता आबा सुद्धा हसून म्हणतात की अगं कला असं म्हटले की चांदेकर, तर अद्वैतने लगेच मोबाईल खाली ठेवला आणि तो खायला सुद्धा लागला। तेव्हा आता सोम हसून म्हणतो की अरे वा, तर आबा चिडवतात की चांदेकर, कला आणि अद्वैतला आता हसायला येत असतं। तेव्हा आबा खुशून म्हणतात की चांदेकर ह्या शब्दाच्या उच्चारानुसारच नेमकं बायकोला काय म्हणायचं आहे हे अद्वैतला मात्र बरोबर माहिती आहे, काय रे अद्वैत। तेव्हा आता कलाला मात्र खूप असं हसायला येत असतं। तेवढ्यात सोम आता म्हणतो की चला आबा मी निघतो, मी दुपारपर्यंत लगेच घरी येतो, आणि तो काही न सांगता लगेच बाय बाय करत निघून जातो। रजनी म्हणते की अरे परंतु सोम निघून गेलेला असतो। तेव्हा आता अद्वैत म्हणतो की अरे बाय बाय म्हणजे काय, अहो आबा तो पळतोय, त्याला तुम्ही थांबवा, मला हेच कळत नाही की नक्की या घरामध्ये लहान काय आहे ते। सगळ्यांना मात्र लहान मीच दिसत असतो, म्हणून सगळेजण माझी चेष्टा करत असतात। तेव्हा आता आबांना आणि रजनीला तर खूप असं हसायला येतं। तेव्हा अद्वैत एक डोळा वर करून कलाकडे पाहत असतो। त्यानंतर आता सोहम बाहेर येतो, बाईकवर बसणार तो, त्याच्या मोबाईलवर कॉल येतो आणि तो मात्र अनामिकाचा कॉल असतो। तेव्हा आता सोहम तर अगदी खुश होऊन कॉल उचलतो आणि बोल अनामिका असे खुश होऊनच म्हणतो। त्यावर आता अनामिका विचारते की अरे सोहम तू बिझी आहेस का। त्यावर आता सोहम म्हणतो की हो ना, एका मित्राला भेटायला मी जाणार होतो, सांग ना नक्की काय झालं। तर अनामिका म्हणते की अरे ऐक ना सोहम, अरे माझी खूप इमर्जन्सी आहे, माझी गाडी बंद पडली रे, मी सगळं काही चेक केलं, पेट्रोल सुद्धा चेक केलं, परंतु ती सुरूच होत नाही की प्रॉब्लेम नक्की काय झाला तो। इकडच्या लोकांना सुद्धा मी चौकशी केली, परंतु त्यांनी सुद्धा सांगितले की गॅरेज खूप असं दूर आहे आणि ह्या कोल्हापूरमध्ये मला कोणी ओळखत नाही, म्हणून मी तुला फोन केला आणि तू नक्की येशील ना रे। त्यावर आता सोहम म्हणतो की मी येणार नाही का, तुम्हाला लोकेशन पाठव, मी लगेच येतो। त्यावर आता अनामिका म्हणते की थँक्यू आणि लगेच मी तुला लोकेशन पाठवते। तेव्हा सोहम लगेच बाय करून फोन ठेवतो। सोहम आता निघून जातो। आतमध्ये आता कला आणि अद्वैत एका सोबतच नाश्ता करत असतात आणि तेवढ्यात कलाचं लक्ष जातं आणि कला ही जोरात आता चांदेकर असं ओरडते। तेव्हा आता अद्वैत इतका घाबरतो आणि काय असे विचारतो, आणि काय ग काय झालं, काय इतकी ओरडतेस असं तो कलाला विचारतो। तेव्हा आता ह्या दोघांमध्ये जे काही सुरू असतं ते बघून रजनी आणि ह्या आबांना तर खूप असं हसायला येतं। तेव्हा आता कला म्हणते की चांदेकर अरे तुला माहिती आहे का मिरच्या किती महाग असतात, तू तर लगेच म्हणजे मिरच्या कोथिंबीर
कढीपत्ता सगळं काही बाजूला काढतो आणि याला म्हणतात चोचले. आणि हे बघ, या चोचले असे जे काही तुझे आहे ना ते आम्हाला नाही परवडत. आणि आता मिरच्या, कोथिंबीर आणि कढीपत्ता एकत्र घेऊन कला ही त्याचा घास घेते आणि अद्वैतला म्हणते की आता खरी मजा येते ना झणझणीत, वाव. म्हणून ती अद्वैतला मिरच्या, कढीपत्ता आणि कोथिंबीर ही खाऊन दाखवते. अद्वैत एकटक तिच्याकडे बघत असते. तेव्हा कला आता रजनीला म्हणते की रजनी मॅडम, अहो पोहे तर एकच नंबर झाले, मला तर खूप असे प्रचंडच आवडले. तर अद्वैत तिच्याकडे सारखं पाहतच असतो आणि म्हणतो तू आहेस तिखट, तुझी जीभ सुद्धा तिखट आणि तुझे शब्द सुद्धा तिखटच असतात, तुझे विचार सुद्धा तिखटच असतात, मिरची ही तुझ्या समोर काय चीज आहे. तेव्हा आबांना तर खूप असं हसायला येत असतं. तर अद्वैत म्हणतो की हे जे काही खाते ना तू ते मला असं खाता येत नाही. आणि लगेच आता अद्वैतच्या लक्षात येतं. तो लगेच कलाला म्हणतो की बाय द वे, ह्या बाबतीत सुद्धा आपण एकमेकांशी असं सेम नाहीत, म्हणजे वेगवेगळे आहोत. त्यावर तर कला म्हणते की ते तर शक्यच नाही, आपण वेगवेगळे नाही हे नेहमी मी तुला सिद्ध करून दाखवले सुद्धा. तेव्हा आता अद्वैत आणि कला पुन्हा पोहे खायला सुरुवात करतात. अद्वैत आता पोहे खाता खाता विचार करतो की खरंच आई जे म्हणते ना ते एकदम बरोबर आहे. अगदी छोट्या छोट्या गोष्टीमध्ये सुद्धा आमच्या दोघांमध्ये खूप असं डिफरन्स आहे आणि खरंच आम्ही दोघे खूप असे वेगळे आहोत. आईने मला हे सगळं काही हायलाइट करून दिलं म्हणून हे माझ्या लक्षात आले. त्यामुळे मला तर अजून शोध घ्यायलाच हवा की आमच्यामध्ये डिफरंट अजून किती गोष्टी आहेत त्या, आणि नक्की अशा काही गोष्टीमध्ये नक्की आमच्यामध्ये डिफरन्स असणारच, आणि त्या गोष्टी छोट्या असो किंवा मोठ्या असो हे तर मला शोधून काढावेच लागेल असे आता अद्वैत ठरवतो. तर आबा उठतात. तेव्हा रजनी ही किचन मध्ये असते आणि आबा आता हे रजनी जवळ येतात आणि कला आणि अद्वैत या दोघांकडे पाहून आता रजनीला म्हणतात की रजनी, अगं हे दोघे आहेत ना अगदी एकमेकांच्या विरोधात आहे बघ. जेथे पहिला कमी पडला तर तेथे लगेच दुसरा पहिल्याची जागा घेतो आणि जेव्हा काम असतं तर तेव्हा दोघे लगेच एकत्र येतात. मग रजनी, अगं यालाच जोडप्याचं समतोल म्हणतात. त्यावरती आता रजनी सुद्धा हे ऐकून म्हणते की हो ना आबा, अगदी बरोबर बोललात तुम्ही, हे दोघेही एकमेकांसाठीच बनलेले आहेत. आणि कला आणि अद्वैत आता पोहे खात असतात तर हे दोघे आता खुश होऊन त्यांच्याकडे पाहत असतात. त्यानंतर मात्र इकडे संगीताचं काहीतरी आता सुरू असतं, म्हणजे फुलांचा हार वगैरे ती करत असते. आणि तेवढ्यात आता काजल खरेबाई खरेबाई करत धावतच तयार होऊन बाहेर येते आणि जो कॅफेमध्ये जायचा तिचा ड्रेस असतो तो आज मात्र काजलने घातलेला असतो. मग नक्की तिला काय आता कॅफेमध्ये जायचं असतं की काय. तेव्हा मात्र आता ती खुश होऊन खरे म्हणजे संगीताला म्हणत असते की खूप मोठी अशी बातमी आहे. संगीता विचारते की अगं काय झाले. अगं आपल्या डब्यामध्ये 15,000 रुपये आणि 17,000 रुपये असे जमलेत आणि आपल्याला झाली. अगं 15 दिवसात आपले 17,000 रुपये जमलेत. तेव्हा आता हे ऐकून संगीता खुश होते आणि दिनकर सुद्धा खुश होऊन संगीताचं तोंड भरून कौतुक करतो की अगं तुझ्या हातातील चव आणि यश हे दोन्ही सुद्धा आहेत म्हणून हे सर्व झाले आणि आजच्या दिवसाची सुरुवात खरंच खूप चांगली झाली आणि चल आता मी येतो. तर संगीता खुश होऊन म्हणते की हो या. तर काजल म्हणते की चल आई, मी सुद्धा आज कॅफेमध्ये जाते आणि येताना मात्र बँकेमधून पैसे घेऊन येते. संगीता म्हणते की हो. तर काजल आपली टोपी सरळ करत म्हणते की आई बॅग कुठे, आणि मिळाली अशी बोलून बॅग घेते आणि काजल मात्र कॅफेमध्ये कामाला निघून जाते. तर संगीताला आता एक अशी चालना मिळालेली असते. तेव्हा ती ठरवते की अजून वेगवेगळे पदार्थ मी तयार करेल आणि ह्या बिझनेसला मी आणखीन चालना देईल, म्हणजे यांचं टेन्शन अगदी लवकरच कमी होईल. म्हणून अंबाबाईला हात जोडते. अंबाबाई तू कायम आमच्या सोबत राहा ग बाई. त्यानंतर आता इकडे सोहम आणि अनामिका एकमेकांना भेटतात. तर सोहम थोडासा डिस्टर्ब असतो. आता अनामिकाची बाईक गॅरेजवर सोडलेली असते. तर अनामिका त्याबद्दलच विचारत असते की अरे तो काय म्हणाला गॅरेजवाला. तेव्हा आता सोहम म्हणतो की अगं सोड ना, का कसला विचार करतेस. आणि तो म्हणाला थोडासा असा इश्यू आहे. अनामिका त्याला विचारत असते की अरे सोहम सांग ना नेमकं गाडीला मला काय झालं ते. त्यावर आता सोहम अनामिकाला म्हणतो की तू गाडी ही व्यवस्थित नाही चालवत. तेव्हा अनामिका म्हणते की गाडी मी व्यवस्थितच चालवते आणि काळजी सुद्धा घेते. तेव्हा आता सोहम म्हणतो की जर तू काळजी घेत असती तर तो मला असं का म्हणाला असेल, सांग बरं तू का म्हणाला असेल की ती गाडी तो 2 तासात ठीक होईल म्हणून. तेव्हा आता म्हणजे तोच अनामिकाची गंमत करत असतो. एकतर अनामिकाला खूप असं टेन्शन आलेलं असतं आणि ती लगेच सोहमला आता हसतच मारते आणि हसून म्हणते की सोहम अरे कसा आहेस रे तू, आणि हे बघ अरे तू कसाही जरी असला ना तरी एका कॉलवर तू माझ्या मदतीसाठी आलास. त्यावर आता सोहम विचारतो की म्हणजे काय. तर आता अनामिकेच्या काहीतरी डोक्यात येतं. ती लगेच सोहमला म्हणते की सोहू अरे मी तुझी चांगली मैत्रीण आहे राईट ना. तेव्हा सोहम म्हणतो की हो ना आहेस ना. तेव्हा लगेच अनामिका म्हणते की हो मी तुझी चांगली मैत्रीण असल्याच्या नात्याने मी तुला फक्त थँक्यू नाही अनामिका स्टाईलने थँक्यू म्हणणार आहे. तेव्हा आता सोहम विचारतो की म्हणजे तू माझ्या बरोबर तू काय करणार आहे बरं. तेव्हा अनामिका म्हणते की अरे काही करणार नाही, मी तुला अशी एक छोटी ट्रिप देणार आहे आणि तुला ती घ्यावीच लागेल एक छोटीशी. सोहम म्हणतो की
मला तर वाटलं होतं तू मोठीशी मला पार्टी देशील की काय आणि काय तर बोलते. तेव्हा आता लगेच अनामिका समोर जो काही कॅफे दिसतो आपण तेथे जाऊयात आणि समोर तेथे कॉफी मिळेल आपल्याला. तेव्हा मात्र आता लगेच सोहमच्या लक्षात येतं. तो मनात म्हणतो हा तर काजलचा कॅफे आहे, काजल तेथे काम करते म्हणून तो थोडासा आता नाराज होतो आणि तो अनामिकाला म्हणतो की ऐक ना अगं दुसऱ्या कुठल्या तरी कॅफेत आपण जाऊयात, कोल्हापूरमध्ये खूप काही सारे असे मस्त कॅफे आहेत. तेव्हा आता अनामिका म्हणते की काय रे ह्या कॅफेमध्ये तुला काही प्रॉब्लेम आहे का. त्यावर आता असं म्हटल्यानंतर सोहम विचार करतो की मी कशाला आडेवेडे घेत असेल, मी काही चुकीचं केले नाही. इनफॅक्ट म्हणजे काजलनेच मला नकार दिलेला आहे, मग मी तिच्या समोर कशाला तोंड लपून फिरू. तेव्हा आता अनामिका म्हणते की सोहम कसला विचार करतोस. तर सोहम लगेच आता ते कॅफेमध्ये जायला तयार होतो आणि म्हणतो की याच कॅफेमध्ये आपण जाऊया. तर अनामिका खुश होऊन थँक्यू बोलते आणि दोघेही आता खुश होऊन त्या कॅफेमध्ये जायला निघतात. त्यानंतर आता इकडे आबा हे आतमध्ये येतात आणि कला ही काम आवरत असते. तर कलाला विचारतात की कला अगं आवरली का काम. तेव्हा आता कला म्हणते की हो झाली. तेव्हा मात्र आता कला ही मनातल्या मनात आबा आतमध्ये गेल्यानंतर काय करायचं हे ठरवत असते. तेव्हा मात्र आता रजनी विचारते की मॅडम काय एकट्यात संवाद कुणाशी बोलते. तेव्हा आता कला म्हणते की मॅडम अहो मी ते डिझाईन्स बद्दल विचार करत होते. त्यावर आता रजनी विचारते की पण मला एक गोष्ट सांग, अगं मगाशी जेव्हा तुम्ही दोघे पोहे खात होते तेव्हा मात्र तुमच्या दोघांमध्ये काय असं सुरू होतं. तेव्हा आता कला तर विचारातच पडते. त्यानंतर आता इकडे सोहम आणि अनामिका हे कॅफेमध्ये येतात. तर काजल त्यांची जी काही ऑर्डर आहे ती लिहून घ्यायला येते. तर अनामिका ती ऑर्डर तिला सांगते. तेव्हा आता लगेच अनामिका सोहूला विचारते की सोहम तू काय घेशील आणि सोहू असं म्हणते. तेव्हा काजलचं लक्ष सोहमकडे जातं. काजलला धक्का बसतो आणि एकटक ती सोहमकडे पाहत असते. तेव्हा आता अनामिका परत तिला एक्सक्यूज मी असं म्हणते. तेव्हा लगेच काजल बाजूला जाते. त्यावर आता इकडे रजनीने जे काही विचारलेले असते त्यावर कला म्हणते की काही नाही. रजनी म्हणते की काही नाही म्हणजे तुमच्यामध्ये काय बोलणं होत होतं हे सगळं काही ऐकलं की आपण दोघे वेगळे आहोत, आतापर्यंत आपण दोघे वेगळे नाही आहोत. म्हणजे नेमकं कला तुम्ही दोघं काय असं बोलत होतात ग. आणि तेवढ्यात मात्र आबा सुद्धा ही कलाच्या मागे उभे असतात. त्यावर आता रजनी विचारत असते की कला हे बघ मला तुमच्या दोघांच्या नवरा बायकोमध्ये नाही पडायचं, परंतु मला काळजी वाटली म्हणून तुला हे सर्व विचारते. तुमच्या दोघांमध्ये काही प्रॉब्लेम तर नाही ना. तर कला म्हणते की रजनी मॅडम तुम्हाला सांगतेस मी आज, कारण तुमच्या पुतण्याच्या डोक्यात एक नवीन खूळ आलं. त्याचं असं म्हणणं आहे की आम्ही दोघंही एकमेकांसाठी एकरूप नाहीत आणि आम्ही एकमेकांशी अनुरूप आहे. मग अनुरूप असताना आम्ही एकमेकांशी संसार कसा करणार असं जेव्हा कला सांगते. तर हे ऐकून रजनीला आणि आबांनी सुद्धा हे ऐकलेलं असतं. त्यांना सुद्धा धक्का बसतो. तेव्हा आता रजनी म्हणते की काय म्हणते संसार कसा करायचा आणि अद्वैतला हा प्रश्न आत्ता पडतोय. अगं काही कसं कला अद्वैत हे सगळं काही असं अचानक कसं बोलायला लागला बरं. म्हणजे आतापर्यंत सगळं काही सुरळीत चालू होतं ना. तेव्हा आता लगेच आबा हे सर्व ऐकून मनात म्हणत असतात की हो की म्हणजे आजच सकाळी मी असं म्हटलं होतं की चांदेकरला बायकोचा इशारा असा आपोआप कळतो. मला तर असं वाटलं होतं की ह्या दोघांमध्ये अगदी सगळं काही सुरळीत सुरू आहे, परंतु आता मात्र हे काय नवीन आणखी. त्यावर आता रजनी कलाला म्हणते की अगं संसार म्हटल्यानंतर भांड्याला भांडं लागणारच, थांब बरं मीच अद्वैतशी बोलते. तर कला म्हणते की नाही रजनी मॅडम, जर तुम्ही आमच्या दोघांच्या भांडणामध्ये जर बोललात तर तो आणखीन चिडेल आणि मी मात्र घरच्यांना त्याच्या विरोधी भडकवते असा तो गैरसमज निर्माण करून घेईल. आणि हे बघा तुम्ही काही काळजी करू नका, मी 1 वर्ष चांदेकर बरोबर संसार केलेला आहे, त्यामुळे त्याला शांत कसं करायचं, त्याला सरळ कसं करायचं हे सगळं काही मी आता बघून घेईल, तुम्ही काही काळजी करू नका. तेव्हा आता कलाचं हे बोलणं ऐकून रजनी तर खुश होते आणि तेवढ्यात अद्वैत खाली येतो. अद्वैत म्हणतो की चल ना किती वेळ आहे आता, तुला उशीर करायचा का, तू सारखी असे येथे रेंगाळत का बसते म्हणून तो कलावर चिडतो. तेव्हा कला म्हणते की काय रे मी कुठे रेंगाळत बसले, मी ही काम करत होते आणि तू चुकीचे बोलतो. तर अद्वैत म्हणतो की काय मी चुकीचं बोलतो आणि कधी कोणत्या गोष्टीला किती महत्त्व द्यायचं हे सुद्धा तुला नाही कळत का. अरे हे बघ ना, जेव्हा मी हे काम करत होते तेव्हा माझ्या डोक्यामध्ये डिझाईनचे सुद्धा काम सुरू होते. त्यावर आता अद्वैत म्हणतो की आती काही बोलू नकोस, ताबडतोब वर ये. तेव्हा आता आबांना सुद्धा कळतं की अद्वैत मध्ये नक्की काहीतरी असा बदल झालेला आहे, म्हणून आबांना थोडंसं टेन्शन येतं. त्यानंतर आता जी काही ऑर्डर अनामिकेने दिलेली आहे तर आता ते म्हणजे काजल ते घेऊन येत असते आणि काजलचं मात्र आता त्याकडे लक्ष नसतं. ती सारखा हाच विचार करत असते की त्या दिवशी सोहमला अनामिकेचा कॉल आला होता, मग ती अनामिका हीच आहे. तर ह्या सोहमचं नक्की काय सुरू आहे. तर काजलला आता ह्या सर्व गोष्टीचा विचार येऊन टेन्शन येते आणि ह्या मुलीला कॅफेमध्ये घेऊन यायचे होते तर नेमकं ह्याच कॉफेमध्ये तो का आला असेल. तेव्हा मात्र आता काजलचं सगळं काही लक्ष सोहमकडे असते. ती सोहमकडे एकटक पाहत असते आणि जे काही ज्यूसचा तो ग्लास असतो ते ड्रिंकचा
तेव्हा मात्र आता तो टेबलवर ठेवण्याऐवजी तो थोडासा असा कडेला ठेवला जातो आणि तोच लगेच तो ग्लास खाली सांडतो आणि सर्व काही ज्यूस वगैरे आहे तर ते अनामिकेच्या अंगावर सांडतं। तेव्हा आता सोहमला इतका राग येतो तर काजल म्हणते की सॉरी सॉरी सोहम लगेच अगदा इतका चिडलेला असतो की तुम्ही हे काय केलं, लक्ष कुठे होतं तुमचं। आता लगेच अनामिका म्हणते की सोहू तू चिडू नकोस। काजल आता सोहमकडे पाहत असते आणि हॉटेलचे जे काही मॅनेजर आहे तर त्या कॅफेचे मॅनेजर सुद्धा काजलवर चिडतात की जर तुला असंच नुकसान माझं करायचं असेल तर उद्यापासून तू कामावर सुद्धा येऊ नकोस। मॅनेजर सुद्धा आता अनामिकाची माफी मागतो। तेव्हा अनामिका म्हणते की होतं कधीतरी चुकून, असं एवढं काही झालेलं नाही, तुम्ही फक्त मला वॉशरूम कुठे आहे ते सांगा। तेव्हा आता मॅनेजर तिकडे बोर्ड दाखवतात। तेव्हा आता अनामिका गेल्यानंतर सोहम आणि काजल एकमेकांकडे पाहत असतात। काजलच्या डोळ्यामध्ये पाणी येतं आणि तेवढ्यात अनामिका आता पुन्हा त्याच्या जवळ येते, त्याचा हात धरते आणि इट्स ओके रिलॅक्स हो असं म्हणते। तेव्हा काजलला आता सोहमचा इतका राग आलेला असतो। त्यानंतर आता रजनी ही आबांच्या रूम मध्ये पाणी द्यायला येते आणि ती जायला निघते। तेव्हा आबा ही रजनीला थांबवतात। तेव्हा रजनी विचारते की आबा काय झाले, कारण जे काही कला आणि रजनीचं बोलणं आहे ते ऐकून मात्र मला खूप टेन्शन आले असं आता आबा रजनीला सांगतात। आणि रजनी एकदा विचार कर, हे जे काही आपल्याला वाटतं ना तितकं सोपं नाही। त्यावर आता रजनी म्हणते की आबा मला सुद्धा खूप टेन्शन आलंय, कारण दोघांमध्ये अनुरूपता नाही म्हणून संसार टिकेल असा प्रश्न आता आपल्या अद्वैतला पडायला लागला। त्यावर आता आबा म्हणतात की ज्याची मला भीती वाटत होती शेवटी तेच परत घडणार आहे वाटतं। तेव्हा आता आबांना खूप टेन्शन येतं आणि रजनी विचारते की म्हणजे काय आबा। त्यानंतर आता नैना आणि राहुल सुद्धा एकमेकांशी तेच बोलत असतात की नक्की अद्वैत आणि कला या दोघांमध्ये काहीतरी असं सुरू आहे, परंतु नक्की ते काय आहे हे आपल्या हाती नाही लागत। त्यावर आता राहुल म्हणतो की आपल्याला सगळे काही धागे दोरे असे नीट अगदी शोधले पाहिजे, म्हणजे नक्कीच काहीतरी असं मोठं आपल्या हाती लागेल। एकदा की कला आपल्या जाळ्यात अडकली तर आपलं अर्ध काम मात्र अगदी फत्ते होईल। तेवढा राहुल आणि नैना यांच्या कानावर आबांचा आवाज पडतो। आबा म्हणतात की रजनी अगं मला खूप आता भीती वाटायला सुरुवात झाली। तेव्हा नैना आणि राहुल लगेच आबांचं हे बोलणं ऐकण्यासाठी अगदी गुपचूप दाराजवळ येतात। तेव्हा रजनी म्हणते की आबा तुम्ही इतकं टेन्शन घेऊ नका, शांत व्हा। घाईने आबांना पाणी प्यायला देते। रजनी म्हणते की आबा हवं तर आता काही बोलू नका, शांत व्हा। तेव्हा आता आबा म्हणतात की नाही, जर आता मी नाही बोललो तर मला त्रास होईल। रजनी विचारते की आबा काय झालं, कसली तुम्हाला इतकी भीती वाटते। चांदेकरांचा कोणताही संसार टिकू शकणार नाही, अगदी कुणाचाच नाही असा शाप आपल्याला आहे। तेव्हा मात्र आता हे ऐकल्यानंतर रजनीला खूप मोठा धक्का बसतो आणि नैना आणि राहुल सुद्धा हे सर्व काही ऐकतात। रजनी म्हणते की आबा काय बोलतात तुम्ही। आबांनी आता ह्या शाप बद्दल सांगितलेलं असतं की चांदेकरांकडील कोणत्याही जोडप्याचा संसार नाही टिकणार म्हणून। तेव्हा आबांना आता त्या शापाची आठवण होते आणि खूप आता टेन्शन येते। तर हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये कलाही आता सर्वजण जेवायला बसलेले असतात आणि संगीताशी अगदी खूप मोठ्याने आवाजात बोलत असते, कारण तेथे सर्व गोंधळ असतो म्हणून तिला मोठ्याने बोलावं लागतं। रोहिणी लगेच म्हणते की किती मोठ्याने बोलते ही मुलगी। तर सरोज रागाने म्हणते की कोणालाही हिचं काही ऐकण्याचा इंटरेस्ट तर नाही। तेव्हा अद्वैत लगेच आता भिन्नते या फळ्यावर लिहितो की खरेला साधं बोलण्याचं सुद्धा मॅनर्स नाही। तर लगेच अद्वैत कलाने हे वाचल्यानंतर म्हणतो की हो आपल्यामध्ये हीच भिन्नता आहे। जेव्हा उद्या आपण बिझनेस मीटिंगला जाऊ एखाद्या, तर तेथे गेल्यानंतर तुला जर बोलावंसं वेळ आली तर मात्र तू इतक्या मोठ्या आवाजात बोलणार आहेस का, आणि मग मात्र मी रागवणार, आपल्यामध्ये भांडणं होणार आणि एकतर माझ्या सोशल कामावर वाट लागेल ते तर वेगळंच, त्यामुळे मात्र आपण एकत्र नाही राहू शकत। त्यावर आता कला ह्या अद्वैतच्या सर्व बोलण्याचा विचार करते। तर आता सरोज अद्वैतला सांगत असते की हे बघ, मी जरीही तुझ्याशी ज्या वेळेस ती मुलगी तुझ्याशी माणुसकी जपण्यासारखी वागली असेल ते मात्र त्या गोष्टी तू लक्षात ठेवू नकोस आणि हे फक्त स्वतःची पोझिशन जपण्याकरता आहे। त्यामुळे तू नीट विचार कर, सगळ्या प्रश्नाची उत्तर तुलाच मिळतात। आणि तेवढ्यात मात्र आता अद्वैतला समोर आबा दिसतात। आबांनी आता सरोजचं सर्व काही बोलणं ऐकलेलं असतं, म्हणजे आता सरोज ही अद्वैतचे कान भरते हे आता मात्र आबांनी ऐकलेलं असतं आणि आबांच्या समोर ते आता आलेलं असतं। तेव्हा आता आबा म्हटल्यानंतर सरोज